महाराष्ट्र के पूर्व मंत्री और वरिष्ठ नेता चंद्रशेखर बावनकुले ने कहा है कि देश में अहमदाबाद विमान दुर्घटना के बाद बड़ी संवेदनशील स्थिति को देखते हुए बच्चू कडू को अपना अनिश्चितकालीन आंदोलन वापस लेना चाहिए। बावनकुले ने बताया कि प्रशासन पिछले 5 दिनों से बच्चू कडू से लगातार संपर्क में है और उनकी मांगों को लेकर संबंधित विभागों की मंत्रियों तथा प्रधान सचिव के साथ चर्चा भी हो चुकी है। मागच्या 5 दिवसापासून मी माननीय बच्चू कडू यांच्या संपर्कात आहे। आमच्या कलेक्टरच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलतो आहे। स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी 3 दिवस झाले त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शासनाशी समन्वय करत आहे। मी समन्वय करतो आहे। काल मी संपूर्ण प्रधान सचिव आणि संपूर्ण मंत्री जे जे त्या विभागाशी संबंधित आहे, माननीय पंकजाताई, माननीय भरत गोगावलेजी, माननीय आमचे त्या ठिकाणी सर्व मंत्री जे जे संबंधित आहेत ते त्यांच्याशी बोलले आहेत। आणि आज संजय राठोडजी त्या ठिकाणी जाणार होते। मी आज त्यांना स्वतः जाणार आहे। त्यांना विनंती करणार आहे की जे काही ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे जो त्यांनी दिला आहे, शासनाने त्यांना दिला आहे, ज्या विषयावर त्यांच्या मागण्या आहेत त्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट जो आहे तो आम्ही त्यांना दिला आहे। काही मागण्या धोरणात्मक आहे, त्याला थोडा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल, काही फायनान्शियल त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स करावे लागतील, काही बाबी बजेटमध्ये आणावं लागतील, त्याच्यानंतरच त्याचे निर्णय होणार आहे। पण देशातली अहमदाबादची घटना बघता आणि एवढा मोठा आघात बघता देशावरचा, मी त्यांना विनंती करणार आहे की किमान अशा काळामध्ये आपलं उपोषण मागे घ्यावं आणि मला वाटतं ते माझं म्हणणं ऐकतील। धोरणात्मक बाबीवर संपेल असं मला असं वाटतं की त्यांनी थोडा देशातली परिस्थिती विचारात घेता आणि राज्य शासनाचा पुढाकार लक्षात घेता त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी त्यांना मी विनंती करणार आहे। असं आहे की जर मंत्री त्या ठिकाणी जात असतील आणि त्यांच्या निवेदनावर आमचं सरकार विचार करत असेल तर या पद्धतीचं मग कोण जाणार नाही। तसं संजय राठोड गेल्यानंतर असं होत असेल, मी स्वतः जातो आहे, मी स्वतः यांची समजूत काढणार आहे। पण थोडा जरा हा जो त्यांच्या कार्यकर्त्याकडनं जे सुरू आहे त्यांना आमची विनंती आहे की शासनाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, शासनाचं त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे। या पद्धतीने त्यांना कोणी मंत्री गेला तर त्यांना या पद्धतीची वागणूक देऊ नये।